एसीबी चौकशीला न जाण्याचा आता राजन साळवी यांनी निर्धार व्यक्त केलेला आहे। चौकशीमुळे आपण वैतागलो असल्याचं ते म्हणतायत। चौकशी दरम्यान आईच्या वैद्यकीय खर्चाचा सुद्धा हिशेब मागितलेला आहे आणि या सगळ्या संदर्भात राजन साळवी यांनी नाराजी व्यक्त केली आहे। अटक झाली तरी चालेल पण चौकशीला जाणार नाही। सततच्या चौकशीमुळे राजन साळवी हे आता निर्वाणीवर आले आहेत। आईवरती उपचार करताना उपचाराला किती खर्च आला, डॉक्टर कोण होता, त्याच्यावरती झालेल्या उपचाराची माहिती त्यांनी माझ्याकडे गोळा करून दिली। दुर्दैवाची गोष्ट आहे, 2 वाहनं 4 चाकी होती, त्याच्यावरती डिझेल किती लागलं, पेट्रोल किती लागलं, त्याचा मेंटेनन्स किती झाला, त्याचा दर त्या किलोमीटरचा काय होता डिझेलचा, हे अनेक प्रश्न मला त्या ठिकाणी त्यांनी भेडसावून सोडले। म्हणजे आतापर्यंत स्वप्न सहकार्य त्यांना केलं आणि म्हणून उद्वेगाने त्यांना मी स्पष्टपणे हात जोडून सांगितलं, तुमच्याकडे मी आलो, हा 6 वेळा आलेला आहे, शेवटचा आलेला आहे, यापुढे तुम्ही मला नोटीस पाठवा, नाही गुन्हा दाखल करा, मी अलिबागच्या एसीबी कार्यालयाची पाऊल चढणार नाही असं स्पष्ट सांगितलं। तुम्ही या आणि मला घेऊन चला, मी येणार नाही ही भूमिका स्पष्टपणे सांगितली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।